गणपती बरोबर होणारं गौरीचं आगमन हा महाराष्ट्रातला अतिशय महत्वाचा सोहळा नाही का? भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर सोनपावलांनी गौराई माहेरी येते. या गौराईला ज्येष्ठा गौरी असं म्हणतात, कारण तिचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर होतं. म्हणजे आगमनानंतर दुसऱ्या दिवशी तिचं पूजन होतं आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन केलं जातं. अनेक घरांमध्ये गणपती बाप्पा आणि गौरीचं एकत्रित विसर्जन केलं जातं. आज या आपल्या लाडक्या गौराईविषयी थोडंसं बोलूया आणि गप्पा मारूया, गाणी म्हणूया. गौराई म्हणजे माहेरवाशी. तिचं स्वागत करायला घराघरातल्या माता भगिनी आतुर असतात. गौरीची रूपं साकारण्याच्या सुद्धा किती वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे कुठे धातूची मूर्ती असते, कुठे नदीवरून 5 खडे आणले जातात, कुठे चक्क तिचं चित्र काढलं जातं. आणि काही ठिकाणी भात मोजायची मापं असतात ना, ती 5 मापं म्हणा किंवा 5 मडक्यांची उतरण रचली जाते. आणि मग त्यावर मातीचे किंवा धातूचे जसे घरात असतील तसे मुखवटे बसवले जातात. मग या उतरणीला छान साडी चोळी नेसवतात, दागिने घालतात. कुठल्याही प्रकारची असो, म्हणजे तशी तेरड्याची गौरही असतेच ना, की या ऋतूमध्ये तेरडा छान बहरलेला असतो. हिरव्यागार त्या पानांमध्ये नाजूक गुलाबी जांभळी फुलं इतकी सुंदर दिसतात. आता साताऱ्याच्या कास पठारावर हीच फुलं बघायला लोक किती गर्दी करतात. पण तेरडा असा सगळीकडे फुललेला असतो, सहज उपलब्ध असतो, तर त्याचीही अशीच सुंदर गौर सजवली जाते. पद्धत कुठलीही असली ना तरी एकदा ती गौर सजली की इतकं सजीव चित्र तयार होतं, इतकी जिवंत दिसते ती. कुणाकडे एक मुखवटा असतो, कुणाकडे 2. काही ठिकाणी दुसऱ्या गौरीला कनिष्ठा गौरी म्हणतात आणि कुठे तिला पार्वतीची सखी मानतात. विदर्भात गौरीला महालक्ष्मी म्हणतात, पण ती लक्ष्मी नाही, पार्वतीचंच रूप असतं. अनेकांना असंही वाटतं की 2 गौरी म्हणजे गणेशाच्या 2 पत्नी रिद्धी आणि सिद्धी आहेत का? तर तसं नाही. मग जिथे गौरी 2 असतात तिथे एक गौरीचं ज्येष्ठ म्हणजे प्रगल्भ रूप आणि एक कनिष्ठ म्हणजे वयाने थोडं लहान अवखळ रूप असं मानलं जातं. पण गौरी म्हणजे पार्वतीच. हे या गाण्यात सुद्धा किती छान सांगितलंय बघा. आला भादवा महिना गौर घेऊन या आला, आली गौराई घरात सडा रांगोळी दारात, झाला आनंद गगनात वाजवा भानुर जोशात, आली गौराई अंगणी 2 दिवसाची पाहुणी, इंद्रराजाची मेवणी, भोळ्या शंकुराची कांता, गजाननाची ती माता, हिमगिरी तिचा पिता, वट्या भरा जाता जाता दही भाता देती हाता, दही भाता देती हाता. ही स्त्रीगीतं रचणाऱ्या ज्या कोणी कवयित्री होत्या त्या किती हुशार होत्या बघा. त्यांनी चक्क पार्वतीला इंद्राची मेवणी केलेली आहे. आणि पुढे अर्थात सांगितलंय की शंकराची कांता आणि गजाननाची माता म्हणजे ती गौरी म्हणजे पार्वतीच. अगदी अगदी स्पष्टपणे ह्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की गौराई म्हणजे पार्वतीचंच रूप आहे. या सजवलेल्या गौरीला मग घरात घेऊन येण्याचा सोहळा हाही अगदी खास असतो. कुंकवाची पावलं काढत गौराईचं माहेरी स्वागत होतं. सगळं घर तिच्या दृष्टीला घातलं जातं. मग गौराई गौराई कुठं ग आलीस असं तिला विचारलं जातं. मग अर्थात आपणच उत्तर द्यायचं. बैठकीच्या खोलीत आले. मग विचारायचं गौराई गौराई आलीस कोणत्या पावलांनी, आणि मग ती किती सुंदर उत्तर देते. हिऱ्या माणकांच्या पायांनी आले, समृद्धीच्या पायांनी आले, आरोग्य आबादीच्या पायांनी आले, अशी सगळी उत्तरं आपणच देतो आहोत. पण बघ ना, म्हणजे मधुरा, मला असं वाटतं की एका बाजूला हे मॅनिफेस्टेशन टेक्निकच आहे ना. खरंच एक प्रकारे आपण हा आपल्या मनातली इच्छा प्रकट करतो आहोत गौराईच्या रूपाने की आमचं वर्ष सुख समृद्धीचं जावं, तिच्या पावलांनी समृद्धी यावी, अशा पद्धतीचा एक संकल्पच नकळत आपण करत असतो. अगदीच अगदीच. आणि मग सुवासिनींना हळदी कुंकू केलं जातं. रात्री गौर जागवली जाते आणि मग फुगड्या, झिम्मा, उखाणे आणि गाणी यांची तर अगदी बहार उडते. आता ही गाणी ऐकण्याचा योग हळूहळू खरं तर दुर्मिळ होऊ लागलाय आणि म्हणूनच आज अशी काही खास ठेवणीतली गाणी ती सुद्धा बघूया. कोकणात गायलं जाणारं हे लोकगीत बघा. घागर घुमू दे देवा पावा वाजू दे, पाव्याच्या नादान नादान गौराई कधी येशील ग. मग गौराई उत्तर देते, पाऊस पडल नदी भरल तवा मी येईन ग,
तेरड्याच्या फुलावरी वस्ती मी करीन ग, घागर घुमू दे देवा पावा वाजू दे. तर कुठे गौरी येण्याची चाहूल कशी लागते तर गणोबा आला आला गवर काग नाही, साखळ्या लेती लेती पाठीमागनं येती. थोडं सजायला वेळ लागतो की नाही. गौरीचे खडे आणायला नदीकाठी जातात त्याला नवण म्हणतात. तेव्हा म्हणायचं एक लोकगीत, ते सुद्धा प्रसिद्ध आहे बघा. राणी बनी ग तुळस पाना फुलांनी बहरली, अन जोडव्याच्या नादी गवर माझी गलवली. कराड कोल्हापूरच्या गौराय निघाल्या माहेरी, पैंजणांचा त्यांचा नाद सखे येतो या दुहेरी. राणी बनी ग तुळस पाना फुलांनी बहरली. आणि मग या गाण्यामध्ये आता आपण जोडव्यांचा नाद म्हटलं, मग पैंजणांचा नाद, मग बांगड्यांचा नाद, अशा वेगवेगळ्या अलंकारांची दागिन्यांची नावं गुंफत गुंफत ते गाणं पुढे न्यायचं. म्हणजे काही काही वेळा तिथल्या तिथे सुद्धा ती मंडळी कडवी रचायची. कारण जे जसं सुचतंय त्याच्याबरोबर ते यमक साधत, आणि ही सगळी फार मौजेची गोष्ट आहे आणि कठीण पण ना खरं तर. असंच आणखी एक गाणं आहे बघ. गवर मानाची ग मानाची, कन्या थोराची ग थोराची, सांगून घडवीते ग घडवीते, पंढरपुरीशी ग पुरीशी, तिथला सोनार ग सोनार, काय काय घडवितो घडवितो, जोडवी घडवितो ग घडवितो, पायी चढवितो ग चढवितो. आता बघ, ही नुसती दागिन्यांची नावं नाहीये, त्यामागे एक श्रद्धा आहे की आपली माहेरवाशीण सासरी सुद्धा सुखी समृद्ध असावी आणि ती तीच समृद्धी इथे घेऊन यावी. आता मी जर तुला म्हंटल की आपण जी ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐकतो ती आणि सिंड्रेलाची गोष्ट यात साधर्म्य आहे, तर काहीतरीच काय, म्हणजे कसं शक्य आहे? या दोन गोष्टीत काय साधर्म्य आहे? आपण ते बघूया. पण त्याआधी मला वाटतं सिंड्रेलाची गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक असते, पण ज्येष्ठा गौरीची कहाणी ठाऊक नाही अशी काही मंडळी असू शकतात. तर आणि ज्यांना माहिती आहे त्यांनाही उजळणी झाली तर आवडेलच. तेव्हा आधी तू ती कहाणी सांग, मग मी या दोन गोष्टीतलं साम्य सांगते. बरं, तर ऐकूया ज्येष्ठा गौरीची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या, रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली आणि आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी पण गौर आण ना. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काही सुद्धा नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा, सामान आणलं म्हणजे मग मी गौर आणीन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे मग आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली, मुलांची इच्छा ऐकली. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबी पुढे उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून तो उठला, देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला आणि जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं सगळी हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबीला करता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी अगदी पोटभर खाल्ली. सगळी जण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, ए मुला, मला न्हाऊ घालायला सांग, असं म्हणाली. आणि मग म्हणाले की घावन घातलं देवाला कर हो, नाही काही म्हणू नकोस, रडगाणं काही गाऊ नकोस.
ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला आणि भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं अगदी सगळा स्वयंपाक केला. मुलं बाळं सुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन त्यांना हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल, मग त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाने तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या, त्या अगदी धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालंय. आता तुम्हाला कसं परत पाठवू? तुम्ही गेलात म्हणजे हे सगळं नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा ना. गौरीने सांगितलं, तुला वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावं आणि संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. ही कहाणी किती सुंदर आहे ना. म्हणजे आता बघा ना, आपण जे मगाशी म्हणत होतो की सिंड्रेलाची गोष्ट आणि ही आपली ज्येष्ठा गौरीची गोष्ट, यात काय बरं साधर्म्य आहे? तर मला असं वाटतं की ज्येष्ठा गौरीची ही गोष्ट आपल्याला काय सांगते? तो गरीब ब्राह्मण खरं तर इतका निराश झाला होता की आयुष्य संपवायला निघाला होता. अशा वेळेस त्याच्या आयुष्यात ज्येष्ठा गौरी आली. आणि कुठल्या रूपात आली? तर आजीच्या रूपात आली. त्याचप्रमाणे सिंड्रेलाच्या गोष्टीत काय होतं? तिला त्या बॉलला जायचं असतं आणि तिची खूप इच्छा असते. आजूबाजूचे सगळे लोक जे करतायत ते तिलाही करायचं असतं. जसं याही गोष्टीत आहे ना, सगळ्यांकडे गौरी आली आहे आणि ब्राह्मणाच्या मुलांनाही ती गौरी आपल्या घरी यावी असं वाटतंय. तर तशाच पद्धतीची परिस्थिती सिंड्रेलाची पण आहे. आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं की आता सगळे दरवाजे बंद झालेत, सगळी मंडळी, अख्खं गाव राजवाड्यामध्ये गेलेलं आहे त्या सगळ्या मेजवानीसाठी, आपल्याला काही जाता येणार नाहीये, इतकी ती जेव्हा निराश होते त्यावेळेस तिच्या मदतीला येते फेरी गॉड मदत. आता मला सांगा, ती जी काय म्हणूया आपण परीराणी तिच्या आयुष्यामध्ये येते, ती आणि आपली ही ज्येष्ठा गौरीची आजी यांच्यामध्ये किती साधर्म्य आहे. म्हणजे अगदी जगभरामध्ये या ज्या लोककथा आपण म्हणतो, या आपल्यासाठी व्रताच्या कहाण्या आहेत, तिथे त्या परिकथा आहेत पाश्चिमात्य देशांमध्ये. पण या सगळ्यामध्ये काय सांगितलंय तर आपल्या सगळ्यांना एक उमेद दिलेली, एक आशा दिलेली की सगळे दरवाजे बंद झालेत असं जरी आपल्याला वाटत असेल तरी कोणीतरी आपला पाठीराखा असतो आणि तो कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला भेटायला येतो. आणि बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना, तसं आपल्याला तो एक छोटासा आधार हवा असतो. तो मिळाला की सगळी परिस्थिती, ज्याला आजकाल आपण 360 डिग्री म्हणतो, तितकं त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. ही आशा रुजवणं आपल्या मनामध्ये, ही श्रद्धा रुजवणं आपल्या मनामध्ये, हे या सगळ्या कहाण्या करत असतात. आता अर्थात सिंड्रेलाची गोष्ट आपण आपल्या मुलांना अगदी सहजपणे सांगतो, रात्री झोपताना सांगतो.
तशीच ही ज्येष्ठा गौरीची ही गोष्ट खरं तर आपण त्यांना पुन्हा पुन्हा सांगू शकतो. निदान या व्रतांच्या निमित्ताने, या गणपतीच्या दिवसांमध्ये या कहाण्या सांगू शकतो. आत्ता लहानपणी ऐकलेल्या या गोष्टी आपल्या पुढच्या काळातले आपले आधारस्तंभ होऊ शकतात, आपल्याला दिशा दाखवणारे दिवे होऊ शकतात. आणि म्हणून या कहाण्या इतकी वर्ष टिकून राहिलेल्या आहेत, एका पिढीने पुढच्या पिढीला सांगितलेल्या आहेत. आणि आजच्या रील्सच्या आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या जमान्यातही अजूनही आपल्याला पुन्हा पुन्हा या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. हा एक प्रयत्न मला वाटतं मी आणि मधुरा आम्ही मिळून करतो आहोत. आम्हीही पालक आहोत. आम्हाला जे वाटतं की अरे हे आपल्या मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे, ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचवता येईल का, यासाठीचा हा प्रयत्न आहे. तर हे आहे सिंड्रेलाच्या गोष्टीचं आणि ज्येष्ठा गौरीच्या गोष्टीचं साधर्म्य. कसा वाटला आजचा भाग? खरं तर आमची ही गणपती विशेष मालिका चालू आहे. पहिल्या भागामध्ये आम्ही गणपतीची विविध नावं आणि त्यांचे अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या भागामध्ये अथर्व शीर्षाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आज हा तिसरा भाग, ज्येष्ठा गौरीची कहाणी आणि त्यांची गाणी आम्ही सादर केली. कसे वाटले तुम्हाला हे सगळे भाग? आम्हाला नक्की कळवा. एखादा भाग पाहिला नसेल तर तो पुन्हा आवर्जून जाऊन पहा आणि त्याचबरोबर त्याचा प्रसारही करा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, त्यावर तुम्ही पसंती द्या, त्याचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आणि गौरीच्या उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.